घ्या चहा. हे काय ताई, तुम्हाला एवढा पण मॅनर्स नाही का? आम्ही दोघी बसलो म्हणल्यानंतर 2 कप घेऊन यायचे ना तुम्ही चहा. काय ग मीनाक्षी, तू मोठी आहेस की मी मोठी आहे ग 2 कप चहा घेऊन येण्यासाठी? आणि हो, जर तुझी तब्येत चांगली राहिली नसती ना तर तुझ्यासाठी पण मी चहा घेऊन आले असते, जसा मी आईसाठी घेऊन आले. त्यात काय एवढं, दोघी बसलो म्हणल्यानंतर 2 कप आणायला तुम्हाला काय बिघडलं? मीनाक्षी, तुला लाज वाटायला पाहिजे. घरामध्ये एवढे कामं पडलेत आणि आईसोबत तू बोलत बसलीस. कामं कोण करावेत? आणि त्यातल्या त्यात मला तू चहा पण मागायलीस. अगं सोनम, 1 कप चहा एक्स्ट्रा आणला असता, तुझं काय बिघडलं असतं? घेऊन यायचा ना तू, तुला आवाज तर येत असेल आमच्या दोघीचा. हे बघा आई, चहा आणण्याबद्दल काही वाद नाही, पण मीनाक्षीची तब्येत काय ठीक नाही की काय? चांगलीच आहे ना, तुमच्यासोबत बोलत बसली पायात चप्पल घालून, एवढं तर तिला शोभायला पाहिजे ना. जाऊ द्या, असू द्या आई, त्यांना मॅनर्स नाहीये की माणसं बसल्यानंतर जेवढे माणसं बसले त्यांच्यासाठी चहा घेऊन जायचा असतो. हे तू मला शिकू नको मीनाक्षी, मी खूप जुनी आहे या घरामध्ये. तुझं काय आताच लग्न झालंय? हे बघा ताई, मला ऑफिसचे पण खूप कामं असतात आणि टेन्शन पण असतात. एखादा कप तुम्ही माझ्यासाठी घेऊन आले असतात तर काही बिघडलं नसतं तुमचं. तुला ऑफिसचे कामं असतात ना मीनाक्षी, ते लवकर उठायचं, सगळ्यांना नाश्ता वगैरे करून द्यायचा, चहा पाणी करायचं, नंतर काम करत बसायचं लॅपटॉपवर तुझ्या. मी नौकर नाही एकटीच घरामध्ये सकाळपासून उठलं तसं काम करायला एकटीच. सोनम, घरातले काम करणं म्हणजे तो नौकरपणा नसतो, ते तुमचे कर्तव्य आहेत. हे तुमचं सासर आहे, माहेर नाही. आणि सोनम, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुला फक्त घरातले कामं असतात आणि नंतर झोपा काढायच्या असतात. लेकराला वगैरे आम्हीच बघतो. मीनाक्षी घरातले कामं करत करत लॅपटॉपवरती ऑफिसचं पण कामं करते, तिला सगळं बघावं लागते. थोडं समजून घेत जा ना तू पण. हो ना आई, समजून घेते म्हणून तर तिला सकाळी कधी उठ बोलत नाही मी. नाश्ता वगैरे करायला, सकाळची झाडझूड असते, सगळं काही असते. आपलं एवढं मोठं घर असून काय फायदा? कोण नोकर चावकर आहेत का आपल्या घरामध्ये कामं करायला? सकाळपासून दुपारपर्यंत मी राब राब राबते एकटीच. तुम्ही तिची बाजू घेऊन बोलायला, माझी पण बाजू घेऊन बोला ना तुम्ही. तुम्हाला हे कळत नाही का? तुम्हाला हे दिसत नसेल ना, कसं दिसणार? सोनम पण सकाळी 5 वाजल्यापासून दुपारी 12-1 पर्यंत तिला कंटिन्यू काम असते. ते तुम्हाला काय करायचे पण? सगळं टायमिंगवर भेटलं बस झालं. नाश्ता, चहा पाणी, जेवण वगैरे सगळंच काही. ती मोठ्या घरची झाली म्हणून काय झालं आणि मी गरीब घरची झाली म्हणून काय झालं? माझा जीव नाही का? मी पण कंटिन्यू काम करते, माझं पण काहीतरी दुखत असेल ना. बस झालं की ताई आता. एक चहाच्या कपासाठी तुम्ही अख्खं महाभारत उभं केलं बघा आजच्या दिवसाचं. सकाळपासून किटकिट किटकिट नुसती. ते मी काही आता ऐकून घेणार नाही. तुला ऑफिसचं काम करायचं तर कर, नाहीतर न कर. उद्यापासून वाटूनच कामं झाले पाहिजे दोघींचे पण आता आपल्या. बस झालं आता, मी एकटीने ऐकणं आणि एकटीने करणं. करून ते करून मला कोणी बोलत नाही केलं म्हणून. बघितलं आई, ताई माझ्यावर कसं जळतात ते. स्वतः तर अनपड आहेत, मी शिकलेली आहे, काम करते ऑफिस, यांना बरं दिसत नाही. मी अनपड असो का शिकलेली असो, तुला पैसे मागायले का मी? जे पण कमावतो माझा नवरा कमावतो, त्यालाच मागते मी 4 पैसे. तुला जे बोलते का काय घेऊन मी? काय पाहिजे असेल मला तर? आणि घरातली सून जशी तू आहेस ना तशी मी पण आहे, जशी मी आहे ना तशी तू पण आहेस. इव्हन तू हे विचार करायला पाहिजे, तू लहान आहेस. सगळ्यांच्या समोर सकाळी उठायचं, चहा पाणी करायचा, नाश्ता द्यायचा, सगळ्यांचं जेवण वगैरे बनवायचं. पण नाही, उठलं की आंघोळ वगैरे केलं की ताई नाश्ता द्या, नंतर लॅपटॉपवर जाऊन बसायचं. झाड झूड सगळी कामं कोणी करावीत? बस झालं आई, मी आता ऐकून पण घेणार नाही आणि आता कोणाचं काम पण नाही करणार. उद्यापासून दोघींची कामं आमच्या वाटून द्या तुम्ही. अजून घरामध्ये खूप कामे असतात, नुसतं लॅपटॉपवर बटणं दाबत बसल्यानंतर संसार होत नसतो. सगळंच बघावं लागतं. पोरीला चूल आणि मूल दोन्ही गोष्टी बघाव्या लागतात. किती मोठ्या घरची राहू मग ती. बस झालं ताई साहेब, जा आता. तुम्ही तुमचे कामं करा, मी माझी कामं करते. माझ्या नावाचा स्वयंपाक पण बनवू नका, बनवून खाते मी माझं. तुझ्या नावाचा स्वयंपाक बनवायची काय गरज आहे? माझ्यासोबत चल किचन मध्ये, दोघी पण स्वयंपाक बनवूयात आपण. घरातले मेंबर्स कमी नाहीत आपल्या. नुसतं पावडर लावल्यानंतर बायको होत नसते, सगळेच कामं बघावे लागतात बाई माणसाला घरातले. सोनम, बस झाले तुमच्या दोघींचे भांडण. सकाळी उठलं तसं तुमच्या दोघींची रोज किरकिर किरकिर असते बघा. एकही दिवस तुम्ही दोघी जणी सुखाचा जाऊ देत नाही. ही गोष्ट तर तुम्हाला कळायला पाहिजे आई. तुम्ही पण तुमच्या जाऊबाईसोबत छोट्या मोठ्या होत्या ना, मग तुम्ही का गप्पा बसल्या? तिने श्रीमंत घरची आहे म्हणून तुम्हाला कळायला नको? ती छोटी आहे का मी छोटी आहे? ते मान सन्मान द्यावा लागत नाही एकमेकांना? घरामध्ये असतो तेव्हा आपण. आणि असेल ती तिच्या आईबाबाच्या घरची श्रीमंत मुलगी, एकुलती एक लाडाची. हे सासर आहे, इथं कोणाचाही लाड नसतो, कामे करावी लागतातच. आणि तुमच्यासोबत तेवढं महाराणीसारखं बेडवर बसायला ती काय या घरची लेक आहे की काय? तेवढं तिला शहाणपणानं लाडात घेऊन बसल्यावरी. खरं सांगायचं झालं ना आई, तुम्हाला पण काहीतरी वाटायला पाहिजे. दोघीमध्ये तुम्ही अंतर करताय, भेदभाव करताय आमच्या दोघीमध्ये. का तर मी गरीब घरची आहे आणि ती मोठ्या घरची आहे म्हणून. खरं सांगायचं झालं ना, तुमच्यामुळं सगळं घरामध्ये घडतं हे. तुम्ही दोन्ही सुनांना कसं वागायचं, कसं बोलायचं, काम कसे करायचे, किती करायचे, दोघींनी पण करावे लागतात हे तुम्ही सांगायला पाहिजे. मी तिला शिकवायला नाही पाहिजे. तुमचे अधिकार असतात आमच्या दोघीला बोलायचे. असं जाऊ द्या, मला तरी काय करायचं, कामाशी घेणं देणं आहे. द्या आमच्या दोघीला कामं वाटून. वाटूनच कामं होतील आजपासून घरामध्ये. नाही होणार कामं, माझा जीव नाही का? मोठी झाल्या म्हणून काय झालं? किती दिवस सांभाळून घेऊ मी? 2-2.5 वर्ष लग्नाला व्हायला त्यांच्या. यांना कळणार गेले का? हिला कळत नाही का? सासर घर वही, माहेर घर नवं, सगळंच करावं लागते इथं. बस झालं सोनम, खूप वेळचं बोलायलीस. बघते मी कोणाला कामं किती करायची आणि कोण कामं किती करतात ते. शांत बसतो, एक्स्ट्रा शिकू नको मला ज्ञान कोणतं पण.
आणि हो ताई, बस झालं तुमचं बोलणं. खूप वेळेस आम्ही दोघी ऐकायलो. आई पण कामं करू लागतात आणि मी पण कामं करू लागते. एकट्याच तुम्ही महाराणी नाही, एकट्याच कामं करत बसायला. ज्या आम्हाला ऐकवायला बसलो म्हणून आम्ही दोघी जणी. असो मीनाक्षी, चल तुला आता कळते कामं कशा असतात. साफसफाई, भांडे, स्वयंपाक, भाकरी, चपात्या कशा करायच्या असतात ते. नुसतं डाळ भात करायचं, खिचडी करायचं, येऊन झोपायचं, मी काम केलं म्हणायचं नाही. तुला सगळे कामं शिकवते. चल की आता बघ की कसं होते ते. किती वेळ थांबावं लागते किचनमध्ये. मला शिकवायलीस का आम्ही पण कामं करतो म्हणून? आणि मला तू हे सांगू नको, आई या घरच्या मोठ्या करता आहेत. त्यांनी करतील नाही तर नाही करतील. आपल्या दोघींची जबाबदारी आहे ही कामं करायची घरातली आता. चल चपात्या करायच्या आहेत मला, पीठ मळून दे मला, नाही तर मी तुला मळून देते, तू चपात्या कर. चल, सगळ्यांना भुका लागल्या असेल, खूप वेळ झालाय आता. आंघोळ करून येते मी, तोपर्यंत किचन साफ कर आणि पीठ मळ. कळते आता मीनाक्षी मॅडमला कसं करायचं, काय करायचं, किती करायचं ते. बघितलं आई तुम्ही कसं बोलून गेल्या मला. थोडं तरी सांभाळून घेत आहेत का मला? मी एवढी जुनी आहे का? हो जा मीनाक्षी, ऑफिसची कामं नंतर कर, पीठ मळून दे जा सोनमला, ती चपात्या करेल. मी थोडं घंटाभर मंदिरामध्ये जाऊन येते, तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवा तुम्ही दोघी जण, नंतर सगळेजण आपण जेवायला बसूयात. आणि हो, गेले म्हणून भांडणाभांडणी करू नका. नुसतं त्या पिठावून भांडणं होतील नाही तर तुमच्या दोघीचे. ही एक बुड्ढी, हिची दाखवते थांब आता. पीठ सूर म्हणाली का मला? जाऊन बघ ना, खिचडीच बनवते आता. खा खिचडी, हा मोठे, झोपा. मला बनवायला सांगायले पीठ सुरा, चपात्या कर, हे कर, ते कर, माय फूट. आणि ही एक सोनमबाई, मी नवीन आहे तर माझ्यासोबत असा बिहेवियर करतेस का तू? थांब तुझी दाखवते. तार तार बोलतेस का मला तू? हे कर, ते कर, ते कर, थांब आता. हिला काय दुसरं काही येते की नाही? येऊन जाऊन खिचडी बनवा, वरण भात बनवा, डाळ भात बनवा, एवढंच बनवते ही पोरगी. सोनम, तुझी काय बडबड चालू आहे? मी कशाला करू बडबड? ते तर तुमची लाडकी सुनबाई बघा काय बनवून गेल्यात ते. स्वयंपाक तर येत नाही, येऊन जाऊन डाळ खिचडी बनवायची, वरण भात बनवायचा, पोहे बनवायचे, उपमा बनवायचा. स्वयंपाक कोण करावं? चपात्या, भाकरी, भाजी कोण बनवायला शिकवावं? काय बनवलंय मीनाक्षीनं? बघा तुम्हीच काय बनवलंय ते. बाई, ही एक पोरगी, हिच्या लग्नाला 1.5-2 वर्ष होऊन चालत, पण हिला एक स्वयंपाकी नाही. हिला स्वयंपाक बनव म्हणलं, डाळ खिचडी बनवते, वरण भात बनवते, पोहे बनवते, उपमा बनवते, चहा बनवते, हे बनवते. खा आता डाळ खिचडी, तुमच्या सुनबाईनं बनवली लाडक्या. मी बोललं तर तिला राग येते. तुम्हीच सांगत जा ना मग काय बनवायचं, कसं बनवायचं, किती बनवायचं ते. आणि किती दिवसापासून शिकवावा हिला स्वयंपाक बनव म्हणून? हिला स्वयंपाक जर बनव म्हणलं की डाळ खिचडी हिला एवढी सोपी वाटते. सगळं वाटलेलं कापलेलं राहते फ्रीजमध्ये, येते देते तडकान जाते. तिला वाटते मी कितीच मोठं काम केलं की. थांब, तिला आता बोलतेच मी. खाणारे बिनारे माणसं आहेत घरामध्ये. निवडते वरण भात, डाळ खिचडी, 5 भाज्या. भाकरी बनायला कवा शिकाव मग यायनं? आता मस्त मजा येईल मीनाक्षीची. मला उत्तर देते ना उलटे सुलटे, हे बनव ते बनव म्हणलं की. आता ऐकून घे आई साहेबचं बोलणं. मी पण खूप दिवसापासून सांगायले, अगं बनव ग, शिक ग, मी थांबते साईडला. पण नाही, नका ताई, मी माझं बघते, बनवते, हळूहळू शिकेल मी. अगं 2-2.5 वर्ष झालेत लग्नाला, कधी शिकतेस तू आता? माणसं उपाशी राहिल्यानंतर. घे आता सासूबाईचं बोलणं, तुला कळते सासूबाई कशी बोलते ते. लाडाची तुझी सासूबाई. कधीतरी युट्यूबवर बघायचं, कधीतरी बघायचं मी सासूबाई कसं बनवतो, काय बनवतो, किती बनवतो, कसं काय टाकायचं असते, किती वेळ पीठ सुरायचं असते, भाकर चांगली यावी म्हणून. शिकवायला जावं तर हिला राग येते. मला येते म्हणते सगळं. चपात्या बघावं तर नकाशा बनवते कोणत्या कोणत्या देशाचा. भाकरीचं तरी कळतच नाही, गौऱ्या थापल्यात की भाकरी थापल्या तिनं. नाही, आता मीनाक्षीशी मला चांगलीच बघावं लागेल. चांगलं पण बोलत नाही माझ्याकडे, एवढं पण वाटत नाही की कडे ताई माझ्यापेक्षा मोठी आहे. कसं बोलावं, काय बोलावं, नाही उलटे सुलटे बॅक आन्सर द्यायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं. थांब आता, बरोबर आईला सांगते, म्हणते मला काम वाटून पाहिजे. एका टायमाचा स्वयंपाक हिनं बनव आणि एका टायमाचा मी बनवाव. कळते मग हिला किती वेळ थांबावं लागते किचनमध्ये, कसं करावं लागते आणि काय नाही ते. मीच काय ठेका घेतला काय घरातल्या माणसाचा? आणि एक माणूस आहे का घरामध्ये? 8-10 माणसं आहेत घरामध्ये. कोण बनवा एवढं सगळं यायचं? हे करा, ते करा, ते करा. एक कामवाली बाई नाही घरामध्ये. मोठी असेल तर काय झालं, मी समजून घेऊ का सगळं? माझा जीव नाही का? मला आराम करू वाटत नसेल का दुपारी जरासं काम झाल्यानंतर? दुपारचं काम झालं, सकाळचं काम झालं की संध्याकाळी लगेच लागा कामाला. हे करा, ते करा, ते करा, चालूच राहते यायचं. आवाज यायलाय, काहीतरी बोलायला वाटतं आई. हा मम्मी बोल की. काही नाही, काय चाललंय बाई माझ्या मिनूचं? मिनूबाई काय करायली? झोपली की लॅपटॉपवर काम करायली मिनू? काय करणार, झोपून तुला बोलायले मस्त. आताच किचन मध्ये गेले होते, खिचडी बनवली, आले, थोडंसं पडले, गरमी झाली थोडीशी, झोपावं म्हणलं. काय सांगायलीस? तुला किचन मध्ये काम लावायला की काय आता? आणि तू तुझ्या सासूबाईला सांगितले नाही का मला लॅपटॉपवर काम असतात, हे करते ते करते, चहा नाश्ता मी बनवतेच की म्हणावं. आता किचन मध्ये जाऊन तू खिचडी बनवलीस का या टायमिंगला? जाऊ दे मम्मी, तुला काय सांगू मी आता, करावे लागतात किचन मधले पण कामं. साफसूप म्हणा, झाडझूड म्हणा, थोडेफार भांडे राहिले असेल कधी ते पण घासावे लागतात. जाऊ माझी फडफड फडफड बोलते खूप मला. काय ग बाई, तुझ्या जाऊची एवढी हिंमत आहे का? शिकली नाही, काय नाही, कुठून गरीब घरून आली की अनपड गवार कुठली ती, आणि ती तुला बोलायली का उलट सुलट? काम करणार गेलीस असं म्हणाली का तुला? जाऊ दे आई, यावेळेस माझी आईने पण बाजू नाही घेतली. मला म्हणले आम्ही चालले मंदिराकडे, जा तिला पीठ मळून दे, सोनम स्वयंपाक करेल, चपात्या करल, तू करू नको चपात्या. पण मम्मी खूप कंटाळा येते, किचन मध्ये किती किती वेळ थांबावं लागते बघ. जाऊ बाई कसं थांबतात की माझ्या.
तिने नाही करणार तर कोण करणार मग? तू करणार की काय? सरळ सांगायचं मला जमत नाहीत म्हणावं काम एवढे. करायलीस ना तू काम ते, पगार येते ना तुला महिन्याची. तिने काय कुठे जॉब करते की काय? घरातले काम नाही तर मग काय करत, झोपून राहाल की काय 24 घंटे? करत जा म्हणावं तिला, बोलत जा उलट सुलट, काही बोलू नको तिला चांगलं. आतापासून तिचं ऐकलीस तर खूप राहिलंय तुझं अजून. मीनाक्षी, आई इथे? आई तुम्ही इथे? तुम्ही तर बोलले होते की मंदिरामध्ये जाते, एखादा घंटा लागेल मला. या ना वर बसा ना आई. मंदिरामध्ये गेले म्हणून काय मंदिरामध्येच घंटा वाजत बसू की काय? घंटाभर बोलले होते, 1-1.5 घंटा झालाय मला. आणि तुला काय बनवायला सांगितलं होतं? तू काय बनवलंस? का हो आई, काय झालं? मी तुला मंदिरामध्ये जाण्याच्या पहिलेच बोलले होते जाताना, मीनाक्षी तिला थोडंसं पीठ मळून देईल, सोनम चपात्या करते. तू काय केलं? सोप्यात सोपी सगळं वाटून कापून होतं फ्रीजमध्ये घेतलं आणि खिचडी बनवलीस. ते आई थोडंसं मला चक्कर आल्यासारखं होऊ लागलं म्हणून मी बसत बसत खिचडी पण बनवली. माझ्यामध्ये खिचडी बनवायची पण ताकद नव्हती. तुला चक्कर आली होती तर सोनमला तू सांगायचं ना, ताई मला चक्कर येते, मी पीठ मळू शकत नाही, मी जाऊन थोडासा आराम करते. तुला खिचडी बनवायची काय गरज होती? दिवसभर सगळे घरातले माणसं खिचडी खाणार का आता मीनाक्षी? आणि ते पण खिचडी तशी बनवलीस तू. तुला काही जमते की नाही ग? 2-1.5 वर्ष व्हायला की ग तुझ्या लग्नाला. काहीतरी हळूहळू शिकायला पाहिजे ना ग तू. कमीत कमी खिचडी तरी चांगली बनवायची ना ग. कशी बनवलीस तू खिचडी? खिचडी तेवढी बनवली, दिवसभर पुरी होते का सगळ्यांना? आता सोनम सरळ बोलते, मी बाकीचे कामं करून घेते, मी स्वयंपाक करणार नाही. आता जा तू परत किचन मध्ये जाऊन थोडंसं अजून काहीतरी बनव. तेवढी खिचडी पुरी होत नाही सगळ्यांना. घरातले सगळेच माणसं खाणारे आहेत, तेवढी खिचडी कोण कोण खाणार ग? तेवढं तर तुला कळायला पाहिजे ना. बनवलीस तर बनवली, जास्त बनवायची थोडीशी. आणि इथं येऊन मस्त झोपून मम्मीला बोलायलीस तुझ्या. कामधंदे नाहीत का घरातले अजून काही दुसरे? अगोदरच ती पोरगी नुसती कुरकुर कुरकुर करायली कामासाठी, तू काही कामं करत नाहीस म्हणून. कामं करत जा, ऐकून घेणार नाही मी कोणाचंच. ते तुला ऑफिसचं काम करायचं ते कर, नाही तर नको करू बाई. घरामध्ये किरकिरी करू नका कामं करून. आपापले कामं करायचे, आपापला आराम करायचा, आपापले कामं करायचे. बाकीचे काय आहे ते लॅपटॉपवरचे ऑफिसचे. घरामध्येच कामाला माणसं पुरी महिना गेले तिथं. काय वाटून वाटून कामं मी पण करू काय तुमच्यासोबत? ते म्हणा तुम्ही दोघी काही सांगू नका, आपापले कामं बघा. आल्या का ताई ऐकायला? लय चांगलं वाटतं असेल आता यायला. आई मला बोलायला ते कामाहून. मला चांगलं वाटून नाही वाटून त्याच्यात काय करायचे? आपापली कामं केल्यानं कोणी कोणाला बोलत नाही. आई कशाला बोलतीला? घरातली कामं काय त्यांनी करावं की काय? आणि हे काय टाइम झोपायचा हवे की काय? घरामध्ये काय आपल्या 1-2 माणसं नाहीत काय नाही? तुला हे कळायला पाहिजे मीनाक्षी. 8-10 माणसं आहेत, एकटीच मी कामं करू शकत नाही. माझा पण जीव आहे, मला पण थोडासा आराम करावासा वाटतो. राहू द्या ताई साहेब, तुम्ही तर काहीच बोलू नका. तुम्ही तर सांभाळून घ्यायला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये. सांभाळून घ्यायला पाहिजे म्हणजे का तुझ्या बेडवर तुला जेवण आणून देत राहू की काय ग बाई? तू माझं काम करायलीस की तुझं काम करायलीस तू? आणि तू काय पैसे मला द्यायलीस की काय? जॉब करायलीस महिन्याचा? बस करा दोघे जण तुम्ही भांडण तुमचे रोजचेच. मी हे नाही केलं, मी ते केलं, मी एवढं केलं, मी तेवढं नाही करणार, मला हे होईना गेले ते होईना गेले. आणि तू मीनाक्षी हे बघ, तुला काम होत असेल तर कर ऑफिसचं काम करायचं तर कर, पण घरातले कामे तुला करावीच लागणार. लाडाचं इथं कोणीच नाही. तिने मोठी आहे तुझ्यापेक्षा, तुला तिला सांभाळून घ्यायला पाहिजे आता. तसं पण तू घरामध्ये पैसा आणून टाकायलीस, त्याचं मला काहीही गरज नाही. आमचं घर खूप मोठं आहे, श्रीमंत आम्ही अगोदरच आहोत. माझ्या घराची दिशा चांगली राहिली पाहिजे. भांडणी करू नका घरामध्ये. पहिलेपासून आमचं घर खूप शांत आहे, भांडण कोणीच करत नाही. तुम्ही दोघी एकमेकीला भेटल्या की असं भांडायल्या जसकानो. इकडे पुढे ये सोनम माझ्या, तुमच्या दोघीला मला बोलायचं आहे. तुमच्या दोघीला मी आता सरळ सरळ सांगायले बघा, घरामध्ये कामाला कोणतीच बाई मी लावणार नाही. घरातले सगळेच कामं, झाडाला पाणी देण्यापासून झाडझूड पासून सगळेच कामं तुमच्या दोघीला करायचे आहेत. मी तुम्हाला आताच ठामपणे बजावत आहे बघा ही गोष्ट. बाईची गोष्ट तुम्ही काऊन करायला आई? याच्या अगोदर तरी बाया कुठे होत्या आपल्या घरामध्ये? मी एकटीच करायची ना. दिवस जायचा अख्खा माझं काम करण्यामध्ये, हे करा ते करा ते करा. तुला हे चांगलं समजते सोनम, त्याच्यामुळे घरातले कामही तुम्हाला दोघीलाच करायचे आहेत. मी तर उद्यापासून काहीच कामं करणार नाही, काही म्हणजे काहीच नाही. भाजी पण तुम्हाला दोघीला खोडून देणार नाही मी. दिवसभर मला सगळे कामं क्लीन आणि चांगले स्वच्छ झालेले दिसले पाहिजे उद्यापासून. मी हे मुद्दा म्हणूनच तुमच्या दोघींना सांगायले, कारण ही मीनाक्षीला पण गोष्ट समजली पाहिजे घरातल्या कामांची. उद्यापासून दोघींनी पण आपापलं काम वाटून घ्या, नाहीतर मला सांगा, मी तुमच्या दोघींना कामं वाटून देते. आणि कोणाला कोणतं काम जमत नाही, कोणाला कोणतं काम जमते, तुम्ही दोघी जणी ते ऍडजस्ट करून घ्या एकमेकींमध्ये. उद्यापासून जर मला भांडणांचा आवाज आला, दोघीच्या बॅगा भरते मी, आपापल्या माहेरी जायचं, कामं शिकून यायचे. थंड होते डोकं तेव्हा इकडे यायचं, कामं करायचे. भांडणी माझ्या घरामध्ये करायचं नाही. दोघाही पोराला मी संध्याकाळी बसून हे बोलणार आहे तुमच्या दोघींच्या समोर. तसं पण मला माहित आहे सोनमच्या माहेरामध्ये सोनमचा किती आराम होते. ते गेली की काळी डक पडून येते त्या लेकरासोबत, ओळखू येत नाही सोनम होय म्हणून. आता माझ्या गावाचंच वातावरण तसं आहे, ते मी काय करू? जावं तर लागतेच मला, माहेर आहे ते माझं. आता मी चालले थोडासा आराम करायला. खिचडी केलेली आहे, बनवलेली आहे खिचडी, ते खा दोघी जणी आणि कामाला लागा आपापल्या. दोघी समजूतदार आहेत, दोघी शिकलेले आहेत. एकीला तर कळणार, तू चोर तर मी मोर, मी मोर तर तू चोर, तू एक तर मी दोन तर तू चार, असं व्हायला दोघी मध्ये.
हे बघ मीनाक्षी, आपण दोघी सुना आहोत. आईचं काम आहे, आई करता आहे, सासू आहे ती आपली, त्यांचं काम आहे बोलून जाणं. बोलतीलच ते आपल्याला, ऐकून घ्यावंच लागणार आहे. काही जरी झालं ना मीनाक्षी, तरी दोघींनाच कामं करायची आहेत आपल्या. ते आपण नंतर बघून घेऊयात कोण कसं किती काय करते. पण स्वयंपाक पण तुला आज ना हो, उद्या हो, कधी पण हो, स्वयंपाक तुला शिकावा लागणार आहे मीनाक्षी. मी एकटीच नाही करू शकत. घरामध्ये माणसं बघ किती आहेत आपल्या. पाय माझे कसे व्हायले तर किचनमध्ये थांबून थांबून. कारण कसं आहे माहीत आहे का, तुझ्या ऑफिसचं कामं करायला मी तुला नाही बोलत नाही, पण घरातले कामं पण टायमावर झाले पाहिजे की नाही. स्वयंपाक, नाश्ता पाणी, सगळ्यांना ऑफिसला जायचं असते. आपल्या दोघींच्या पण नवऱ्यांना, त्यांना पण पहिले करून द्यावं लागते. लेकरं आहेत, नंतर घरचे आई आहेत, सासरे आहेत, त्यांना पण बघावं लागते. सगळं विचार करून आपल्याला कामं करावं लागते. भांडण करून काहीही फायदा नाही. गोडी गुमानच कामं होतात कोणते पण चांगले. तसं पण मीनाक्षी, नाराज होऊन काहीच फायदा नाही. आपल्या दोघीलाच कामं करायची आहेत आणि तू पण हे डोक्यामध्ये घे की कामं आपल्या दोघीलाच करायची आणि कामं तुला पण लागतीलच. त्याच्यामुळे तू सवय टाकून घे. कमी भरतीला मी आहेच ना, पण कामं करावेच लागतील बघ. ताई, तुम्हाला मुरमुरे खाऊ वाट लागले ना? डोहाळे तुम्हाला लागले तसे, आता काय कराव? तू पण ना मीनाक्षी, खूपच भंकस करतेस बघ. आण दे इकडे, खाऊ दे मला. कधीपासून भूक लागली मला. तुझी मजाक नंतर कर, मी खाते आणि तू मजाक कर. ताई, अजून काय काय फिलिंग्स असतात तो बाळपोटामध्ये असल्यानंतर मला सांगा ना. अगं मीनू, त्याला भूक लागते, त्याला पण तहान लागत असेल. तो पण मुवमेंट करतो ना आपल्या अंगामध्ये, तो पण एक जीव आहे ग मीनाक्षी. ताई, काही दिवसानंतर आपल्या घरामध्ये छोटासा बेबी येणार. वाव, किती छान. त्याला माहिती आहे त्याची काकू खूप काम करते, म्हणून तो येतोय लवकरात लवकर. ताई, खरंच सांगू तुम्हाला एक, मागच्या काही दिवसामध्ये मला खूप घमंड वाटायचा माझ्या श्रीमंतीचा. मला प्रत्येक गोष्टीचा मला खूप घमंड वाटायचा. पण जेव्हा तुम्ही मला काम शिकवलं, तेव्हा असं वाटलं की खरंच एक माझी रक्ताची, माझी बहीण म्हणा, माझी आई म्हणा, मला काम शिकवत आहे, मला सांगत आहे. मी खूप लहान आहे. खरं सांगू ताई, ते ऑफिसचं काम करण्यामध्ये तेवढी मजा मला नाही यायची. मी पैसा कमवायचे, मी खूप फॉरवर्ड वागायचे, मी असं तसे कपडे घालायचे, पण मला कधीच सुख शांती वाटली नाही. पण जेव्हा तुम्ही मला घरातले कामं शिकवले, सगळ्यांशी कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं जेव म्हणायचं, कसं वाढून द्यायचं, कोणी काही बोलल्यानंतर कसं करायचं, इतकं छान वाटते ना. असं वाटते खरोखरच हे जिंदगी आहे, हे जीवन आहे सुखाचं. ते नव्हतं. ताई, मागच्या काही दिवसामध्ये मी तुमच्यासोबत खूप उद्धट वागले. प्लीज मला छोटी बहीण म्हणून माफ करा प्लीज. अगं मीनू, तुझा उद्धटपणा, तुझा राग, तू छोटी होतीस ग, तुला ह्या सगळ्या गोष्टीची काहीही जाणीव नव्हती. मला पण तेवढा राग नाही यायचा. मी पण म्हणायचे जाऊ दे, तिला काही कळत नाही, छोट्या माझ्या बहिणीसारखी आहे. माझ्या बहिणीकडून जर गलती झाली असतं तर तिला मी असंच बोलले असते का? मी पण जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणूनच तुला सगळं काम शिकवलं बघ मी आज. आणि लग्न होणं म्हणजे मुलगी मोठी होणं असं नसते ग मीनू. आता तुला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे बघ. तिचं डोकं, तिची मॅच्युरिटी, तिचं बालपण, तिच्या आईच्या घरी माहेरामध्ये तिनं कशी राहायची, किती हसत खेळत वागायची बिनधास्तपणे, तसं तुझं वागणं होतं बघ. खरं सांगायचं झालं ना, तुला सासर म्हणजे काय खरंच माहिती नव्हतं ग मीनू. आणि खरं सांगू, मी पण पहिल्यांदाच तुला एवढं शिकवलं बघ, आणि मला पण खूप छान वाटलं की आज मी मीनाक्षीला एवढं चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे की माझ्यापेक्षाही चांगलं तिनं पाहुण्यांना अटेंड करते, स्वयंपाक बनवते. माझ्यापेक्षा चांगल्या तुला पुरणपोळ्या येतात, आज तुला भाकरी येतात. याच्यापेक्षा मोठा आनंद मला कशामध्येच वाटत नाही बघ मीनू. पण ताई, खरंच मला आता मॅच्युरिटी आहे ना. काही दिवसांपूर्वी मी किती उद्धट वागायचे हो, तुमच्यासोबत उलट बोलायचे. कधीच म्हणजे मला असं समजलं नाही की माझ्यापेक्षा तुम्ही मोठ्या आहात, तर तुम्हाला काही कामं सांगायची असतात का, काही बोलायचं असते का, काही करायचं असते का, कसं वागायचं, उठ बस काय असते घरच्या माणसांची. मीनाक्षी, हे घर आहे आपलं आणि घरामध्ये भांडण होतच असतात, भांड्याला भांडे लागतातच. रुसून फुगून बसल्यानंतर किंवा घर निघून सोडून जाण्यानंतर याला घर म्हणत नसतात ग. असो, जाऊ दे. मला पण काही वाटलं नाही बघ, कारण तुला काही कळतच नव्हतं. तू माहेरामध्ये जसं वागायची तसंच विचार करायची. आईसोबत बसायची, मला चहा दे म्हणायची, मी असं करणार नाही म्हणायची, कधी पण उठायची. तुला कळायचं नाही म्हणून तू तशी वागलीस, पण तुला आता सगळं कळतंय ना. याचा अर्थ तू तेव्हा गुन्हेगार नव्हतीस. नकळत जे माणसाकडून घडते तेव्हा माणूस गुन्हेगार नसते, ते बालिश असते तुझ्यासारखं. पण ताई, खरंच तुम्ही म्हणजे त्यावेळेस माघार नाही घेतली. हवं असेल ना ताई, तर तुम्ही तसं माझ्यासोबत वागू शकल्या असत्या. जसं तुम्ही या घरची सून आहात. आई तुमच्यासोबत कसं वागतात कामाविषयी, उठलंच पाहिजे, झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, जमलंच पाहिजे. बस कर मीनू, रडू नको. मी तुझी मोठी बहीण आहे आणि शेवटपर्यंत तुझी मोठी बहीण राहील मी. जाऊ, तुला मी कधी समजणार नाही, समजलं ना. रडायचं नाही बघ. ताई, तुम्ही खरंच एवढ्या चांगल्या आहात ना. तुम्ही असताना खरंच मला सख्या बहिणीची आणि मला बहिणीची आणि आईची गरज नाही हो. कारण जसं तुम्ही मला समजावलं, जसं तुम्ही मला वागवलं या काही दिवसामध्ये, मी आईकडे सुद्धा कधीच हे शिकले नव्हते जेवढं मला तुम्ही काही महिन्यामध्ये शिकवलं.
मला खूप प्राऊड फील होते की तुमच्यासारखी जाऊ माझी बहीण आणि बहिणीसारखी माझी जाऊ आहे, तर मला कोणाची काय गरज आहे. मीनाक्षी, कामं झालेत का ग? आपण दोघीजणी बोलत बसलो मात्र आई किती ओरडतील ग. ताई, आता फक्त तुम्ही हा आराम आणि आरामच करायचा. जेव्हा तुम्हाला वाटेल काही करावंसं वाटत आहे तेव्हाच तुम्ही करा. बाकी 9 महिने तुमची डिलेवरी होईपर्यंत आणि डिलेवरी झाल्यानंतर पण तुमचं सगळं मीच करणार आहे, छोटी बहीण म्हणून. वेडी आहेस ग तुम्ही नू. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज शेअर करायला व्हिडिओ मात्र विसरू नका मित्रांनो. आणि हो मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते, अशी जाऊ घरामध्ये असल्यानंतर बहिणीची गरजच वाटत नाही. मला तर वाटते. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा कुणाकुणाची जाऊबाई अशी आहे ते.